सलोनी, जसे की आपण पाहतोय, मी सध्या गंगानगरच्या वार्ड क्रमांक 2 मध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय आगामी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडले अधिकृत असलेले उमेदवार म्हणजेच उषाताई कैलासबापू ढोरे आणि सचिनदादा हरपळे हे जनतेच्या सेवा करण्यासाठी, जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी, जनतेच्या प्रलंबित प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी ते होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत आहे। मात्र या भागातली जनता त्यांना स्वीकार करेल का, या भागातल्या जनतेचं जनमत काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या तरी मी या वार्ड क्रमांक 2 मध्ये आलो आहे आणि या ठिकाणी जनता आपल्यासोबत आहेत। आपण जनतेशी संवाद साधणार आहोत। दादा, या भागामध्ये किती वर्षापासून आपण राहत आहे? 26 वर्षापासून। 26 वर्षापासून आपण इथे राहत आहे। काय आपल्या या भागातले विकास कामं झालेली आहेत? रस्ते झालेत, ड्रेनेजच्या लाईनचे कामं झालेले आहेत आणि MSCBचं वगैरे अंडरग्राऊंडचं काम झालेलं आहे। पाण्याचा प्रश्न ह्या महिन्या 2 महिन्यापासून पाण्याच्या टाक्या झालेल्या आहेत। प्रश्न मिटलेत का? हां, बरेच प्रश्न, जवळजवळ 70% 80% लोकांचा पाण्याचा प्रश्न होता ना, तो मिटवला गेलेला आहे। कोणी मिटवलं? गणेश आबा ढोरे। गणेश आबा ढोरेंनी। बर, कचऱ्याची गाडी येते का? हो, येते रोजच्या रोज येते। मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं अधिकृत असलेले उमेदवार उषाताई कैलासबापू ढोरे आणि सचिनदादा हरपळे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी, आपल्या विकास कामाला करण्यासाठी ते पुढे येत आहे, निवडणूक लढवत आहे। तुम्हाला काय वाटते, उमेदवार योग्य आहे का? योग्य आहे, दोन्ही योग्य आहेत। दोन्ही उमेदवार योग्य आहेत। हो, उषाताई ढोरे यांचे मिस्टर कैलासबापू ढोरे हे पहिले खूप गंगानगरसाठी भरपूर काम केलेलं आहे। त्याच्यामुळे इथला जो वार्ड क्रमांक 2 आणि 3 पण आहे, तो त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खूप, म्हणजे जवळ 90% लोक मतदान करतील, सहकार्य करतील। बर, यंदा गुलाल कोणाचा उधळ? राष्ट्रवादी काँग्रेस। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाजी मारेल का? हो, 100%। 100%? हो। दुसऱ्या पक्षाचं काय? नाही, दुसऱ्या पक्षाचं इथं काय अस्तित्व नाही आहे। अस्तित्व नाही म्हणजे कुणाचा परिचय नाही आहे, कधी कुणाला ओळख पालक नाही आहे। त्या पक्षाचा जे उमेदवार आहेत त्यांना कोण ओळखत पण नाही आहे इथं। त्यामुळे हे गणेश आबा ढोरे, सचिन हरपळे हे लोकांच्या कामांना उपयोगी पडणारे लोक आहेत। मग आपलं मत कोणाला असणार? राष्ट्रवादी काँग्रेस। राष्ट्रवादीला। हो। दादा, तुमचं काय मत आहे? काय उषाताई ढोरे काय, सचिन हरपळे काय वाटते? एकदम एक नंबर काम करणार। कोण बाजी मारेल इथे? ते दोघे मारते। कोण? सचिन हरपळे आणि उषाताई बाजी मारतील 100%। हो। कुणाचा गुलाल उधळत? त्यांचा राष्ट्रवादी। राष्ट्रवादीचा। बर, दुसऱ्याबद्दल काय? दुसऱ्याबद्दल आमची जाणपीस पण आहे, यांनी सांगितलं असंच। आता तुम्हाला काय वाटते, उषाताई ढोरे, सचिनदादा हरपळे काय वाटते यांच्याबद्दल? यांच्याबरोबर काय नाही, हे दोन्हीच्या दोन्ही जे उमेदवार दिलेत ना राष्ट्रवादी काँग्रेसने, ते योग्य उमेदवार दिलेले आहेत। आणि विशेष म्हणजे कैलासबापू ढोरे यांची पुण्य आहे आणि पूर्वीपासून त्यांची काम करण्याची पद्धत, तेच गणेश आबा ढोरेंनी ते हातोटीप्रमाणे ते काम करतात। आणि त्याच्या मागं उषाताई ढोरे आणि सचिन हरपळे हे जे उमेदवार दिलेत ते दोन्ही योग्य उमेदवार दिलेले आहेत आणि त्यांचे भरपूर कामं या वार्डातमध्ये झालेले आहेत। असं कुठलंच काम नाही राहिले, जवळजवळ 85 ते 90% कामं झाली आहेत। किरकोळ काम हे कुठल्याही मतदारसंघात थोडंफार इकडं तिकडं होतंच, पण कामं तर भरपूर झालेले आहेत, त्याच्याविषयी काही शंका नाही आहे आमच्या मनात। मग काय वाटते, कोण बाजी मारेल? राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरला राहणार इथं आणि तोच बाजी मारणार। बाजी मारणार 100% राष्ट्रवादीचाच गुलाल आहे। गुलाल राष्ट्रवादीचाच उधळणार म्हणजे 100% उधळणार 3 तारखेला। आपण सगळे त्यांच्याशी आम्ही सहमत आहोत आणि आम्ही सुद्धा त्याच्यात हिरिरीने भाग घेतोय। प्रश्न मिटतील इथले? 100% मिटणार। सचिन हरपळे नक्कीच। सचिन हरपळे बी इथले आता गंगानगरचे लाडके उमेदवार आहेत। बर, हो, नक्कीच। सलोनी, जसे की आपण पाहतोय होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 2 मधून जनतेचं जनमत काय आहे, प्रलंबित प्रश्न काय आहे, पुढं चालून प्रलंबित प्रश्न कोणकोणते मार्गी लागले पाहिजेत याबद्दल आपण जनतेशी संवाद साधला असता जनता कायमच उषाताई ढोरे आणि सचिनदादा हरपळे यांच्याशी कटिबद्ध राहणार अशी या भागातली जनता म्हणते आहे। असं का,
तर जनता म्हणते की या भागातले अनेक प्रलंबित प्रश्न हे स्वर्गीयवासी कैलासबापू ढोरे यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागलेले आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे उषाताई कैलासबापू ढोरे आणि सचिनदादा हरपळे निश्चित या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिलेले उमेदवार हे अतिशय योग्य उमेदवार आहे, प्रामाणिक आहे, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जनतेच्या अडीअडचणीला कायम धावून जाणारी व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून या भागातली ही जनता त्यांच्याशी कायम कटिबद्ध राहणार आणि त्यांनाच निवडून देणार अशी मत या ठिकाणी जनता आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे. पण पुढं चालून काय होणार हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणून जनतेच्या मनातलं यंदाचं मत काय असणार आहे ते पाहण्याचा आपण पुढं चालून प्रयत्न करणार आहोत.